आपली माझं इंस्टाग्रामला मित्र मंडळी आणि मैत्रीण तर आजचा ब्लॉग होत आहे. आपण चाललो आहे आज फेमस एक अशी नृत्यकला पाहण्यासाठी. तिचं नाव आहे साई पाटी. नात करते काय यालाच ना. सुद्धा आता आम्ही निघालो आहेत आणि माझा भाऊ नेहमीप्रमाणे टायमावर आला आहे. आज लवकर आला बघा. भाऊची काल एक व्हिडिओ फेमस झाली. फेमस म्हणजे खूप जणांनी पाहिली ती व्हिडिओ. यूट्यूबला आहे, तुम्ही बघू शकता जाऊन. तर आता आपण निघालो घराकडून. टायमिंग झाला आहे 7-7:30 झालेत ना. 7-7:30 झालेत. कोण कोण येते नाचायला आणि त्यांची व्हिडिओ यूट्यूबला टाकून. माझं दुसरं चॅनल आहे नाद लावणीचं. त्या पेज लावून फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर पण थोडंसं प्रेम लागतो. चालू केलं की चालू केली. हाँ झाला का? आला आवाज आला. अहो कुठून पहिला टोका पडला काल. आम्ही आता पोचलो आहोत घोरपडी पेठमध्ये आणि आवाज यायला लागला आहे गाण्याचा. आणि मगाशी एक आजोबा भेटलेले, त्यांनी सांगितलं आम्हाला, म्हणजे आम्ही विचारलं पण नव्हतं, नुकतंच त्यांनी सांगितलं की आतमध्ये त्यांना थोडा डाऊट आला. आणि आता आपण पोचलो आहोत, तुम्हाला दाखवतो. होता है वह कार्यक्रम लगेच चालू होता है. खजिनदार आदरणीय श्री गौरव कांबळे यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि खरोखरच अवघ्या 2 मिनिटात प्रेक्षकांना विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला ज्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दाखवली, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या सर्वांच्या ठिकाणी आम्हाला काळ्या अपेक्षित आहेत. सर्वांच्या जोरदार टाळ्या मिळतील का? आणि खरोखरच एक गोष्ट मला सांगावंसं वाटतं, कार्यक्रम सुरू करण्या अगोदर या ठिकाणी मी सुरुवातीपासून बघतोय ज्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या ठिकाणी मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं, तसेच आवाज कमी येतोय. महिला मंडळ कार्यक्रम सुरू करायचं का? आमच्या वाघापेक्षा खास आमच्या वाघिणीचाच आवाज वाटायला जास्त.
त्यानंतर खास करून आपल्या सर्वांसाठी सायली पाटील डीजे शो सफल होत आहे. एक विचारतो, कार्यक्रम सुरू करायचं का? कार्यक्रम सुरू करण्या अगोदर खास करून घोरपडे पेठ या ठिकाणी आता कार्यक्रम आयोजित करून आपल्या सगळ्या सुजात रसिकांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांसाठी जरा जोरदार टाळ्या पाहिजे सगळ्यांच्या. सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम, खुशामदी घोरपड़े पेट और आसपास आए हुए जितने भी रिश्ते श्रोताएं हैं, उन सभी रिश्ते श्रोताओं का सायली पाटिल डीजे शो की ओर से तहे दिल से स्वागत है. नजर में प्यार लाए हैं, होठों पर मुस्कुराहट लाए हैं. प्रत्येक सुरातून जन्म श्री राम, रागी घेतो तहान जेव्हा रोक्यास मिळतो आराम. संगीत निसर्गाचं वरदान आहे, संगीत परमेश्वराचा अनुभव देणं आहे. माणी जुना संगीताचं महत्व इतकं आहे की श्वास सुद्धा एक लयीत येतो आणि एका लयीत जातो. चला तर मग खास करून ज्या राधेजाने कृष्णाचं जे अजून प्रेम आहे तेच या सुंदरच्या गीताद्वारे आपल्या सर्वांसाठी घेऊन जाईल. पुन्हा एकदा सायली पाटील डीजे शो डीजे. लक्ष
सो तर नमस्कार मंडळी, थोडा इश्यू झाला आहे इकडं मंडळाचा. थोडा पोलीस डिपार्टमेंट आलेत, काहीतरी इश्यू झाला आहे, त्यामुळे थोडं डान्स शो थांबवण्यात आला आहे. आता आम्ही निघतोय गणेश कला क्रीडाला. चल लेट्स गो. तर चला मंडळी, आपण आता चाललोय गणेश कला क्रीडाला. तिकडे बघूया, डान्स बघायला भेटलं तर बघू, आणि त्याच्यानंतर मग जायचं आहे घरी, कारण की पावसाने पण वरसायला म्हणजे पडायला सुरुवात झाली. चला आता भेटूया आपण गणेश कला क्रीडाला. तर वाटी सगळी पब्लिक निघाली आहे. थोडा शो मायनर प्रॉब्लेम झाला आहे. संतोष भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय? छान तुमची वाटतं, इच्छा प्रकट करा थोडीशी. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय, समाधान. त्याची प्रतिक्रिया ऐकली आता तुम्ही. तुम्ही पण कमेंट करून सांगा की कोणाचा डान्स चांगला त्याच्यामध्ये. आणि आता आपण पोचतोय अर्ध्या रस्त्यात. पाऊस पण आलाय, थोडा वेळ डान्स बघणार आहे, नंतर घरी जायचं जेवायला, कारण की महिला भेटणार नाही आपल्याला. काहीच आम्ही पोचलो आता आहे गणेश कला क्रीडा मंडळ मंच इथे. बघा तुम्ही पाठी बघू शकता. आता इथे लावणी बघणार, थोड्या वेळात बघणार आणि थोड्या वेळाने निघणार आहे. संतोष भाऊ, तुम्हाला कसं वाटलंय? छान वाटतं. जोरात बोला जरा. भाऊ खूप लाजतोय. आता आपण मागून एंट्री करूया आणि पाहूया इथे कलाकारांचं रसिक प्रेम आणि त्यांचं नृत्य.
तर गाईज आता वाजले आहेत 10-10:30 झालेत. थोडा उशीर झाला आम्हाला. कार्यक्रम इकडचा 1 नंबर झाला. खूप रसिकांनी खूप दाद दिली. खूप जणांनी खूप जण उठून नाचले. काय वयस्कर होती त्यांना पण खूप मजा आली. आणि जे नृत्यगाण्यामध्ये त्यांनी पण खूप असं त्यांना खूप प्रेम भेटलं रसिकांकडून. आणि आता आपण विचारूया संतोष भाऊला, तुम्हाला कसं वाटला? मजा आली. त्यांचं एका शब्द मजा आली. खरंच मजा आली. आणि तुम्हाला ती व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल. आणि अर्धे शॉर्ट्स काढते ना आले, कारण की ते बघण्यात एवढी मजा होती ना, कारण की ते विसरूनच गेलो की व्हिडिओ काढायचं. त्यांनाच बघत आम्ही एवढं हसत होतो आणि खूप मजा घेत होतो. तर आता हा ब्लॉग झाला आहे मोठा. तर आणि पाऊस पण सुरू झाला आहे, तुम्ही बघताय. तर आता आपण निघालो आहे घरी, कारण की उशीर झाला आहे. 10-10:30 झालेत. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओत. स्टे ट्यून. बाय.